विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टार्ट करणार आहोत क्लास 9चा एक मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर जिचं नाव आहे कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट. तर चला यामध्ये आपण पाहूयात. या व्हिडिओमध्ये काही बेसिक कॉन्सेप्ट्स पाहूयात जे की रिलेटेड आहेत कार्बनशी. आता ते बेसिक कॉन्सेप्ट काय आहेत? फर्स्ट वन, कार्बन जो आहे एक इम्पॉर्टंट एलिमेंट आहे जो की प्रत्येक घटकामध्ये आपल्याला या ठिकाणी भेटतोय. इन ईच अँड एव्हरी सबस्टन्स वी फाउंड कार्बन ॲज अन इम्पॉर्टंट पार्ट. आणि कार्बन कोण आहे? आपण एलिमेंट्सला कॅटेगराइज करतोय मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड्स मध्ये. तर हा कार्बन एक नॉन मेटॅलिक एलिमेंट असेल. नेक्स्ट वाला पार्ट, कार्बन अबंडंटली अवेलेबल आहे. अबंडंटली म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात हा कार्बन अवेलेबल आहे नेचरमध्ये आणि तो दोन स्टेटमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. फर्स्ट स्टेट असेल फ्री स्टेट अँड द सेकंड वन दॅट इज कंबाइंड स्टेट. नाव व्हॉट डू यू मीन बाय फ्री स्टेट? इफ अन एलिमेंट इज नॉट अटॅच्ड विथ अदर एलिमेंट. एखादा एलिमेंट जर दुसऱ्या एलिमेंट सोबत अटॅच नसतोय तेव्हा आपण त्याला काय म्हणूयात? दॅट इज कॉल्ड एज फ्री स्टेट. अँड इफ इट इज अटॅच्ड विथ सम अदर एलिमेंट दॅट इज कॉल्ड एज कंबाइंड स्टेट. दुसऱ्या एलिमेंट सोबत अटॅच असेल. फॉर एक्झाम्पल, कार्बन जर ऑक्सिजन सोबत कंबाईन असेल तर त्याला आपण कंबाइंड स्टेट म्हणूयात. आणि फक्त कार्बन एकटाच सी या सिम्बॉलनं आपण जेव्हा त्याला डिनोट करतोय तेव्हा त्याला आपण काय म्हणूयात? दॅट इज कॉल्ड एज दी फ्री स्टेट. तर डिफरन्स क्लिअर आहे? फ्री स्टेट आणि कंबाइंड स्टेट. नेक्स्ट वाला पार्ट जर यामध्ये आपण पाहिला तर ऍक्च्युअल मध्ये कार्बनचा जो सिम्बॉल आहे, द सिम्बॉल ऑफ कार्बन इज नथिंग बट सी. ॲटॉमिक मास. आता ऍक्च्युअल मध्ये ॲटॉमिक मास काय असतोय? द नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास ऑफ अन एलिमेंट. आय होप क्लिअर आहे. आणि या व्यतिरिक्त ॲटॉमिक मास नंतर जो आपल्याकडे येतोय ॲटॉमिक नंबर. द ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. आता ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन काय असेल? द नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अन ॲटम इज कॉल्ड ॲज इट्स ॲटॉमिक नंबर. तर ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर या दोघांच्या डेफिनेशन्स क्लिअर आहेत. नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन collectively form atomic mass. Number of electron or proton यांना आपण काय म्हणतो? that is called as atomic number. आता यामध्ये नेक्स्ट वाला जर आपण पार्ट पाहिला की भाई ॲटॉमिक नंबर 6 आहे, तर ॲटॉमिक नंबर 6 असल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याकडे मित्रांनो 4 शेल आहेत, KLMN. जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढतोय तर ॲटॉमिक नंबर जेव्हा 6 असतोय तर फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि सेकंड शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आले. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाला 2,4, ज्याला मराठीमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक संरूपन असं म्हणतोय. व्हॅलन्सी. आता लागलीच व्हॅलन्सीची सुद्धा डेफिनेशन पाहूयात आपण. द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड ॲज इट्स व्हॅलन्सी. और the capacity of an element to donate electron or accept electron. इलेक्ट्रॉन डोनेट करायचं किंवा ऍक्सेप्ट करायचं त्या कॅपॅसिटीला आपण म्हणतोय त्याची व्हॅलन्सी. आणि लास्ट वन, इट इज नॉन मेटॅलिक एलिमेंट. आय होप हे बेसिक पॉइंट्स क्लिअर आहेत. चला मूव्ह करूयात नेक्स्ट पॉइंट वरती. आता या ठिकाणी आपल्याला 2 टर्म दिसालेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणाला म्हणूयात आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोणाला म्हणूयात? ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण ज्यांना म्हणतोय की जे कंपाऊंड आपल्याला डायरेक्टली भेटत आहेत कोणापासून? एक प्लांट्स आणि दुसरा काय असेल? ॲनिमल्स. तर याची डेफिनेशन आपण असं सांगतोय, द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन डायरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर क्लिअर आहे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता सर ऑर्गॅनिक कंपाऊंड तर क्लिअर आहे, आता ऍक्च्युअल मध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय असतंय? ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स काय आहेत? इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स काय आहेत? तर एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत. ऑइल, शुगर, घी, कॉटन, लिक्विड पेट्रोलियम गॅस ज्याला आपण शॉर्ट मध्ये LPG म्हणतोय, विनेगर, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत
ऑर्गॅनिक कंपाऊंडचे. आता हे ऑर्गॅनिक कंपाऊंड तर क्लिअर झालं. आता इनऑर्गॅनिक कोणाला म्हणूयात? द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल्स. जे कंपाऊंड्स आपल्याला मिनरल्स पासून भेटत आहेत त्यांना आपण काय म्हणतोय? दोज आर कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक कंपाऊंड. तर एक्झाम्पल्स ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड पहा, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी क्लिअर व्हायला पाहिजे. जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तरच अभ्यासामध्ये मजा येते, आणि फक्त आपल्याला पार्ट करायचंय त्यामध्ये अर्थ नाही आहे. तर एक्झाम्पल्स ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, साल्ट आहे, कॉपर सल्फेट ज्याला आपण CuSO4 या सिम्बॉलनं दाखवतोय. ऑल दीज आर कन्सिडर्ड ॲज द इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता जेवढे काही आपण कंपोनंट्स पाहतोय, फूडस्टफ्स असतील, कॉटन असतील, मटेरियल असतील, या सगळ्यामध्ये कार्बन आपल्याला एक मुख्य स्वरूपात भेटतोय. दॅट इज द मेन इम्पॉर्टंट और कॉमन constituent part of those substances, those components. आता कोणकोणतं आहे? जेव्हा आपण डिफरंट फूड स्टफ्स पाहतोय, डिफरंट क्लॉथ्स पाहतोय, डिफरंट टाइप्स ऑफ मेडिसिन्स आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ फ्युल्स आहेत, आणि वुडन ऑब्जेक्ट्स आहेत, या सगळ्यांना तयार करण्यासाठी जो मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट आहे तो असेल कार्बन. क्लिअर आहे? चला मग आता हे झालं मटेरियल्स, जे की आपण डेली बेसिसवरती आपण त्यांना वापरतोय. पण जेव्हा आपण आपल्या बॉडीमध्ये बोलतोय तर सेलमधला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे DNA, आणि DNA नंतर असेल RNA. हे DNA आणि हे जे RNA आहेत हे दोन आपल्या सेलचे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहेत. आणि जेव्हा फादरकडून कॅरेक्टर्स त्याच्या पुढं येणाऱ्या चाइल्डला ट्रान्सफर केले जाते त्याला आपण हेरिडिटरी म्हणतोय. Transfer of genetic characters from one generation to another generation, that is called as heredity, and these characters are transferred with the help of DNA. हे कॅरेक्टर DNA च्या मदतीने ट्रान्सफर होते. तर हे DNA ला आणि RNA ला बनवण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट जो पार्ट असेल तो कार्बन आहे. पहा या ठिकाणी हे जेवढे काही या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ना, हे जेनेटिक कॅरेक्टर फादर टू देअर ऑफस्प्रिंग, चाइल्ड, प्रोजेनी, यांना आपण काय म्हणतोय? दोज आर कॉल्ड ॲज जेनेटिक कॅरेक्टर ट्रान्सफर झालेले आहेत. आता पाहूयात याची डिस्कव्हरी बद्दल, की कार्बन ऑर्गॅनिक एलिमेंट आहे, ठीक आहे, आणि इनऑर्गॅनिक मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. पण आपण इनऑर्गॅनिकच्या मदतीने ऑर्गॅनिक तयार करू शकतो का? तर या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला गेला. जर्मनीमध्ये एक सायंटिस्ट आहे जिचं नाव होतं जर्मन केमिस्ट वोलर. या सायंटिस्टनं काय केलं बाळांनो? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जिचं नाव असेल युरिया. या ऑर्गॅनिक कंपाऊंडला सिंथेसाइज केलं कोणापासून? एक इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या मदतीनं, आणि त्या इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं नाव होतं अमोनियम सायनेट. बाय युझिंग अमोनियम सायनेट विच इज अन इनऑर्गॅनिक कंपाऊंड, ही सिंथेसाइज्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट इज कॉल्ड ॲज युरिया. सिंपल आहे. इनऑर्गॅनिक आहे अमोनियम सायनेट, त्याचा वापर केला आणि त्याच्या मदतीनं ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केला जिचं नाव असेल युरिया. नेक्स्ट वन. आता आपण असं सांगतोय की जेवढे काही आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स या ठिकाणी तयार करतोय त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला तयार करण्यासाठी आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा वापर करतोय. हे या ठिकाणी प्रूव्हन झालंय, आणि ते प्रूव्ह केलंय कोणी? वोलर या जर्मन केमिस्टनं. आणि या सगळ्यामध्ये जो मेन एलिमेंट आपल्याला भेटतोय, द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट विच इज फाउंड, दॅट इज कॉल्ड ॲज द कार्बन. नेक्स्ट वन पहा. देअरफॉर जेवढी काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला भेटले, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री याला आपण अजून एक नाव देतोय, द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. तर या ठिकाणी पहा, हा अमोनियम सायनेट आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. याला आपण हीट केलं, आणि हीट केल्यानंतर यापासून एक ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाला, दॅट इज कॉल्ड ॲज युरिया. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.